तुमच्या घरात जर सातत्याने भांडणे होत असतील, तुमच्या आयुष्यात कायमची कोणती ना कोणती समस्या येत असेल, एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल, नेहमी काही ना काही अडथळे येत असतील, तर तुमच्या घरात वास्तुदोष तर नाही ना, हे समजून घ्या. वास्तुदोष म्हटले की घाबरून जायचे कारण नाही. तुम्हाला जर असे वाटत असेल की वास्तुदोष निवारण्यासाठी कायम कोणती ना कोणती पूजा करावी लागते किंवा घरात काही ना काही तोडफोड करून दिशा बदलावी लागते, तर काळजी करू नका. वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घ्यायची गरज नाही, कारण आम्ही येथे तुमच्यासाठी खास ह्या 5 उपाय घेऊन आलो आहेत. हे 5 उपाय अवलंब केल्यावर तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतो. तसेच तुम्हाला दैनंदिन कामकाजाला येणाऱ्या अडचणी दूर होतील. गायत्री मंत्राच्या जपामुळे तुमची बुद्धी प्रगल्भ होते. तसेच घरात बसून या मंत्राचा जाप केल्याने निर्माण होणारे सकारात्मक कंपन तरंग घरातील वास्तुदोष दूर करताना गायत्री मंत्राचा जप सूर्योदयापूर्वी केल्यास प्रभावी ठरतो. वास्तुदोष करण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी एकत्रित गायत्री जप केल्याने तातडीने परिणाम जाणवतात. मात्र सर्वांना जमत नसेल तर किमान कुटुंब प्रमुखाने गायत्री मंत्राचा जाप करावा. गायत्री मंत्राचा जाप करणे शक्य नसल्यास रेकॉर्ड केलेले गायत्री मंत्र सकाळच्या वेळेस सदैव वाजत ठेवावा. त्यातूनही सकारात्मक लहरी निर्माण होऊन वास्तुदोष दूर होतात. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात शंख वाजवून केली जाते. त्यामुळे दिवसाची सुरुवात शुभ होण्यासाठी सकाळी आंघोळीनंतर शंख वाजवून शंखनाद नक्कीच करावा. शंखनादातून निर्माण होणारे ध्वनी लहरी नकारात्मक लहरीतून दूर करतात. वातावरणात निर्मळ आणि पवित्र राहते. पूजा केल्यानंतर दिवसभरात ती फुले पाने वाळून त्यांचे निर्माल्य तयार होते. हे निर्माल्य सकाळी लवकरात लवकर देवघरातून काढावे. तसेच निर्माल्य कचऱ्याच्या डब्यात टाकू नये. घरातून बाहेर एखाद्या झाडाखाली टाकून त्याचे विसर्जन करावे. निर्माल्य दीर्घकाळ तसेच राहिल्याने नकारात्मक वाढते. त्यामुळे सकाळी शक्य तितक्या लवकर निर्माल्य विसर्जन करावे किंवा तुमच्या घराजवळ निर्माल्य कुंड्या असतात त्या ठिकाणी तुम्ही ते निर्माल्य ठेवू शकतात. तुळस हे अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. तसेच तिचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळस कधीही अंगणात असावी, कारण बाहेरून येणाऱ्या सर्व सकारात्मक गोष्टी लवकर घरात येत असतात आणि नकारात्मक गोष्टींना तुळस अडवून धरते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिले तुळशीजवळ दिवा लावावा. पहिले पूजा तुळशीची करावी, नंतरच देवपूजा करावी. यामुळे देखील वास्तुदोष दूर होतात. हा देखील वास्तुदोष करण्याचा एक खूप सोपा उपाय आहे. शेंदूर गाईच्या तुपात एकत्र करून रोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर त्याचा तिलक करावा. गाईचे तूप हे जितके औषधी असते तितकेच त्याचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी घरातील मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाने सिंदूर एकत्रित करून त्याचे तिलक करावे. म्हणजे आपण रोज जसं हळदी कुंकूने आपण लावत असतो त्याच ठिकाणी आपण तुपात गाईचा सेंदूर मिसळून आणि तो आपण मुख्य दरवाजावरती, म्हणजेच तुम्ही तुमच्या याला लावला तरी चालणार आहे. म्हणून असा हे छोटे मोठे वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी उपाय आवर्जून तुम्ही घरात नक्कीच करून बघा. जर तुम्हाला हे उपाय किंवा ची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आवर्जून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.